संदेश देण्यासाठी खरं तर माझी नियुक्ती नाही, मी फक्त साफसफाई करायला आणि अर्थात मी प्रतीक आहे. म्हणजे आपण आपल्यासाठीच कोणीतरी नेमतो याची आवश्यकता नाही आपल्याकडे. आपण सगळे सुजाण नागरिक आहोत, आपण आपापल्या परीनं शक्य तितके प्रयत्न करतोय आहोत, पण आता परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर आहे सगळ्यांच्या आहे. म्हणून आपण सगळे वेळेवर जागे होऊन एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि त्याचंच हे काहीतरी प्रतीक आहे असं आपण समजू शकतो. आणि स्वच्छता दूत म्हणून नेमणूक झाल्यानंतर माझी विद्यार्थी म्हणून किंवा चिपळूणचा नागरिक म्हणून जी रिस्पॉन्सिबिलिटी वाढते किंवा जी आहे ती मला जास्तीत जास्त शेअर करावीशी वाटते. कारण मी फक्तच मी नाही, म्हणजे आज आपल्या तालुक्यातनं फक्तच कला क्षेत्रात नव्हे तर क्रीडा क्षेत्रात किंवा आणखी अन्य क्षेत्रात सुद्धा जाणारे जे माझ्यासारखे तरुण आहेत तरुणी आहेत, या सगळ्यांना एकत्र करून प्रत्येकानं या उपक्रमाची जबाबदारी घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे एक कोणी ब्रँड अँबॅसेडर असू शकत नाही असं मला वाटतं. शिवाय या सगळ्या उपक्रमात हा उपक्रम ज्यांच्यामुळे खरंच शक्य होतो ते सगळे नगर परिषद आणि आपले प्रांताधिकारी या सगळ्यांची जी टीम असते तेच खूप महत्त्वाचे आहेत. इकडे आज आकाश सर आहेत, प्रांताधिकारी भोसले सर आहेत, यांचा नेहमी एक वेगळा उत्साह असतो ज्यामुळे आपल्या सगळ्यांना ऊर्जा मिळते. आणि अर्थात या सगळ्याच्या पाठी एक म्हणजे आम्ही खूप आधीपासून सरांना आपलं त्यासाठीच मानतोय की एक वेगळी ऊर्जा सरांमुळे मिळते. आणि आज अशा सगळ्या उपक्रमात हे आवर्जून उपस्थित असणं एक वेगळं चित्र आहे असं मला वाटतं. आणि म्हणून म्हणजे फक्त चिपळूणच नाही तर सभोवतालच्या सगळ्याच तालुक्यांनी जिल्ह्यांनी यासारखे अनेक उपक्रम केले पाहिजे असं मला वाटतं. आणि आम्ही असे अँबॅसेडर म्हणून आम्ही जे कोणी नेमणूक कराल त्या सगळ्यांचं ते कर्तव्य आहे. आम्ही काही फार वेगळं करत नाही, ही भावना आमच्याकडे आहे. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.